धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून एक अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बातमी समोर येते। सुंदरा देवी अपंग शिक्षण प्रशिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा या शाळेला नेपिड दिशा अभियान अभ्यासक्रम उत्कृष्टरित्या पूर्ण केल्याबद्दल दिशा अंमलबजावणी सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आला। विशेष म्हणजे शाळेनं हा बहुमान सलग 4थ्या वर्षी पटकावलाय। धुळे जिल्हा इथं जय वकील फाउंडेशन मुंबई अंतर्गत नेपिड दिशा अभियान अभ्यासक्रमावर शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रारंभिक प्रशिक्षण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शाळांचे मुख्याध्यापक आणि विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील दिशा अभियान अभ्यासक्रमाचे सर्व टप्पे अतिउत्कृष्ट आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल दोंडाईचा येथील निवासी मतिमंद विद्यालयाचा विशेष गौरव करण्यात आला। समाज कल्याण अधिकारी माननीय श्री पावरा साहेब, संस्कार मतिमंद बालगृहाचे अध्यक्ष श्री सुनील वाघ साहेब, राज्य समन्वयक निलेश चव्हाण, नाशिक झोनचे समन्वयक अजित खाटिक, भरत साळुंके आणि स्नेहल बाटिक मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। संस्थेचे संचालक श्री शिवम शिवाजीराव साळुंके पाटील, विशेष शिक्षक कमलेश पाटील आणि विशेष शिक्षिका मनीषा घुगे यांनी हा मान स्वीकारला। या प्रशिक्षण बैठकीत शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यात आलं। आयईपी असेसमेंट पोर्टलवरील नवीन बदल आणि स्कोरिंग पद्धतीवर विविध प्रात्यक्षिके आणि ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या। अत्यंत साध्या, सोप्या आणि खेळकर वातावरणात शिक्षकांनी हे डिजिटल प्रशिक्षण पूर्ण केलं। शाळेला मिळालेल्या या सलग 4थ्या राष्ट्रीय पातळीवरील बहुमानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील आणि सचिव सौ छायाताई साळुंके पाटील यांनी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं। अध्यक्षांच्या अचूक आणि वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना मुख्याध्यापिका आणि कर्मचारी वृंदांनी व्यक्त केलाय। त्यांनी संपूर्ण नेपिड दिशा अभियान टीमचा देखील आभार मानले। दोंडाईचा येथील या निवासी मतिमंद विद्यालयानं मिळवलेले हे यश केवळ धुळे जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरलंय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, दोंडाईचा, धुळे।